श्रीराम. प्रपंचातलं आपलेपण भगवंताकडे वळवा. प्रेम सगळ्यांना उपजतच येत असतं. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी यांच्यावर प्रेम कसं करावं हे कोणी शिकवावं लागत नाही. एकदा आपलं मानलं की प्रेम आपोआप निर्माण होतं. पण हे प्रेम सुद्धा खरं बघितलं ना तर स्वार्थी आहे. मुलगा ऐकत नाही, तो वाटेल तसं वागतो अशी आपण तक्रार करतो. त्याच्यावर जर आपलं खरं प्रेम असेल तर आपण तशी तक्रार करणार नाही, परंतु त्याच्या मागे हा माझा ऐकत नाही, हा अहंकार, स्वार्थ आहे. एक गृहस्थ मला भेटले. त्यांनी मला विचारलं, झालं का मुलाचं लग्न? ते म्हणाले, नाही, उद्या आहे. मुलगा चांगला वागतो का? असं मी विचारल्यावर ते म्हणाले, आत्ताच नाही सांगत, 6 महिन्यांनी सांगेन. स्वार्थाचं प्रेम इतकं अशाश्वत आहे. मला सांगा, अशा स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसं बरं लाभेल? प्रपंचात आपण केवळ कर्तव्य बुद्धीने वागावं, मग मुलगा माझा ऐकत नाही हा प्रश्नच उद्भवणार नाही. प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे. कॉलेजचं शिक्षण पुरं करण्यासाठी काही महिने तिथे शिकावं लागतं असं म्हणतात. त्या प्रयोगशाळेतून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो, फक्त मुलांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिथे सगळं काही शिकून घ्यायचं असतं. ते किती उपयोगी पडेल, त्यापासून किती फायदा होईल याची अपेक्षा ठेवायचीच नसते. त्याचप्रमाणे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा समजावी. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केलं असं थोडंच असतं. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपलं कर्तव्य तेवढं योग्य रीतीने करावं. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ काळ यायला लागतो. तेव्हा कर्तव्य बुद्धीने वागून काय ते करा आणि भगवंता, हा प्रपंच तुझ्या इच्छेने चाललाय असं म्हणा. म्हणजे आपोआप भगवंताचं प्रेम लागेल. प्रपंचातलं जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळींवरती निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल आणि आपलेपणा भगवंताकडे वळवल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल. याकरता काही वेगळं करणं काही नकोय. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी भगवंता वाचून आपलं नडतं ही भावना झाली पाहिजे आणि याकरता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे. श्रीराम.